राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळते अशी भावना मनोज जरांगेंनी रायगडकडे रवाना होण्यापूर्वी व्यक्त केली आहे। दरम्यान उद्या मनोज जरांगे त्यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतल्या घरी जाणार आहेत। जरांगे 5 महिने 3 दिवसानंतर आपल्या घरी परतणार आहेत। रायगडावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विनायक पाटील। मराठा संदर्भातल्या आरक्षणाला या ठिकाणी मागण्यांना यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती येणार आहेत आणि याच रायगडावरती येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ते नतमस्तक होणार आहे। काल रात्री मनोज जरांगे पाटील हे रायगडाच्या पायथ्याशी आले होते आणि दुपारी साधारण 1च्या दरम्यान आहे ते मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती येणार आहे। गडावरती आल्यानंतर जरांगे पाटील हे पहिल्यांदा राजसदरेवरती जातील, मेघडंबरे येथे ठिकाणी जातील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते दर्शन घेतील। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी सुद्धा ते नतमस्तक होणार आहेत। त्यानंतर जगदीश्वराचं दर्शन घेतील, शिरकाई देवीचं दर्शन घेतील आणि होळीचं माळ बाजारपेठ या ठिकाणी ती भेटी देणार आहेत। आपण जर पाहिलं तर मागच्या रविवारी आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं होतं आणि मुंबईत मोठ्या संख्येने निघालेला मोर्चाला सरकारचं शिष्टमंडळ सामोरं गेलं होतं आणि या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण करू अशा प्रकारचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, अध्यादेश काढलेला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आले असल्यामुळे ते आता याच रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। सध्या तुम्ही इथं गर्दी पाहतायत, मराठा समाजाचे सुद्धा मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते आलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामधून कार्यकर्ते आलेले आहेत आणि मराठा समाजाबरोबरच या ठिकाणी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सुद्धा दिसतात। आपण पाहतो हे संपूर्णपणे शालेय विद्यार्थी आहेत। रायगडाचं एक ऐतिहासिक महत्व आहे आणि हे ऐतिहासिक महत्व आपला इतिहास मुलांना विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्येच कळावा म्हणून महाराष्ट्रातल्या विविध शाळेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना हे ते रायगडावरती घेऊन आणलं जातं, त्यांना या संदर्भात माहिती दिली जाते। त्यामुळे या रायगडाचं एक वेगळं महत्व आहे, एक ऐतिहासिक महत्व आहे म्हणून मनोज जरांगे पाटील हे या रायगडवरती येणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ते नतमस्तक होणार आहेत। सरकारने जरी आपल्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी जोपर्यंत या मागण्यांचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आपली ही लढाई सुरू जाणार अशा प्रकारचा निर्धार सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।